लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण काल दिनांक 13 जानेवारी पासून सुरू झाले. राज्यातील विविध भागातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कालच पैसे जमा झालेत. म्हणजेच की आपण पाहिलं आहे की मागील 2 हप्त्यांपासून एक वेगळ्या पद्धतीने वितरण प्रक्रिया सुरू आहे, ज्यामध्ये एकाच दिवशी राज्यातील जवळपास सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जातात. आणि त्याच पद्धतीने डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील तसेच वितरण पार पडले आणि राज्यातील विविध विभागातील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी योजनेचे पैसे देखील जमा झालेले आहेत. परंतु काही अनेक महिला आहेत की ज्या म्हणत आहेत की आमचे योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. आम्हाला नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे आले, फक्त आम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाहीत. तर काही प्रमाणामध्ये अशा देखील महिला आहेत की ज्यांचं मत आहे की आम्हाला नोव्हेंबर महिन्याचे देखील पैसे आले नाहीत आणि आम्हाला डिसेंबर महिन्याचे देखील पैसे आले नाहीत. तर आता आम्ही काय करावे, आम्ही याची चौकशी कुठे करावी किंवा आम्हाला अपात्र केलंय का हे आम्हाला कसं समजेल, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. आणि हे साहजिक असणार आहे, कारण 16 हप्त्यापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना सुरळीतपणे लाभ सुरू होता आणि अचानकपणे नोव्हेंबर महिन्यापासून लाडक्या बहिणींचे पैसे मिळण्यास बंद झाले आणि अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहायला सुरुवात झाली. यामध्ये अनेक अशा देखील महिला आहेत की ज्यांचं मत आहे की आम्ही सर्व अटी, कोणतीही अट सांगा, कोणताही निकष सांगा, सर्वत्र आम्ही पात्र आहोत. आम्ही आमची ई-केवायसी देखील केली आहे, सर्व आहे, तरी देखील आमच्या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. अनेक लाडक्या बहिणींचं मत आहे की तुम्ही सांगता की एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 लाभार्थी आहेत, आमच्या कुटुंबामध्ये मी एकटीच लाभार्थी आहे आणि माझ्या एकटीचे देखील पैसे त्या ठिकाणी बंद झालेत. आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, आमच्याकडे कोणीही टॅक्स भरत नाही, आमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, आमच्या कुटुंबामध्ये कोणीही गव्हर्नमेंट सर्वंट नाही. अशा सर्व अटी, सर्व निकष, सर्वत्र आम्ही पात्र आहोत, तरी देखील मग आमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद का झाले आहेत आणि आम्हाला आता डिसेंबर महिन्याचे पैसे का आले नाहीत. आता याच्या महत्वाच्या 2 बाबी आहेत लाडक्या बहिणींनो, ज्या आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे. कोणत्या बाबी आहेत? तर त्यामध्ये बघा, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे आले होते, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये जमा झाले होते, अशा लाडक्या बहिणींसाठी सुरुवातीला सांगतो की योजनेच्या हप्त्याचे वितरण कालपासून सुरू झालं आहे, 13 जानेवारी पासून. आजही हे वितरण होणार आहे आणि त्यामुळे लगेच तुम्हाला घाई करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आले होते त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज त्या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये जमा होतील. कोणतीही अडचण तुम्हाला त्या ठिकाणी यायला नको, कारण अनेक असं म्हणजे मागच्या वेळी देखील आपण पाहिलं होतं की 31 तारखेला जरी जास्तीत जास्त वितरण झालं होतं, तरी देखील 1 आणि 2 तारखेला देखील काही प्रमाणामध्ये 5-10% लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उर्वरित पैसे जमा करण्यात आले होते. आणि त्याच पद्धतीने यावेळी देखील 13 तारखेला जरी राज्यातील जवळपास सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असले, तरी देखील काही प्रमाणामध्ये ज्या महिला आहेत त्यांचे अजून पैसे आले नाहीत, त्यांचे देखील खात्यावरती आजपर्यंत किंवा उद्या देखील काही महिलांना पैसे जमा होतील. आता अनेक महिलांचं मत येईल की आज मकर संक्रांती आहे, बँक बंद राहील का काय? तर बँक बंद नसतात, बँक चालू आहे, त्यामुळे वितरण देखील येईल, कारण हे डीबीटीच्या माध्यमातून वितरण असते. आता दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये असलेला तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासूनच पैसे आले नाहीत, म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आला आणि आमचे योजनेचे पैसे बंद झाले. नोव्हेंबर पासून अनेकांचे वितरण, जवळपास राज्यातील 20-25 लाख अशा महिला आहेत की ज्यांचं मत आहे की आमचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे बंद झालेले आहेत. आता यामध्ये आपण पाहिलं होतं की एक बाब होती की वाटलं की सरकारकडे त्या ठिकाणी निधी वितरित करण्यासाठी कमी असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे रखडले आहेत का? परंतु आता सरकारकडे पुरेसा निधी देखील असताना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ज्या लाडक्या बहिणींना आले नव्हते त्यांना डिसेंबर महिन्याचे देखील पैसे आलेले नाहीत. आणि हा एक खूप मोठा धक्का राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी आहे, कारण यामध्ये लाडक्या बहिणींना समजत नाही की आम्हाला अपात्र का केलेलं आहे. अनेक लाडक्या बहिणींचं मत आहे की आम्ही ई-केवायसी देखील योग्य पद्धतीने केली आहे, आम्ही कुठेही चुकलो नाही, आम्ही आमच्या सर्व ई-केवायसी मधील प्रश्नांची उत्तरे योग्य पद्धतीने दिली आहेत. आम्ही त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींचं तर मत आहे की आम्ही डबल ई-केवायसी केली म्हणूनच आमचे पैसे बंद झाले का? तर असं अजिबात होत नाही लाडक्या बहिणींनो. ज्या लाडक्या बहिणींनी डबल ई-केवायसी केली आहे परंतु ती योग्य पद्धतीने केली आहे, त्यांचे योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. म्हणजेच की ई-केवायसी चुकलेल्याच लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी पैसे बंद झाल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही तुमची ई-केवायसी करताना काहीतरी चूक केली आणि ही चूक झाल्यामुळे तुमचे त्या ठिकाणी पैसे बंद झाले असल्याची देखील दाट शक्यता आहे. आता काही लाडक्या बहिणींनी पूर्वी ई-केवायसी करताना योग्य पद्धतीने केली आणि आता ई-केवायसी जेव्हा वेबसाईट अपडेट झाल्यानंतर ई-केवायसी केली तेव्हा चुकवली आणि ही चूक झाल्यामुळे त्यांच्या योजनेचे पैसे त्या ठिकाणी थांबवले गेले आहेत. खरं पाहता
डिसेंबर महिन्याच्या 31 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याकरिता मुदत होती आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी जानेवारी महिन्यापासून हप्ते बंद करायला हवे होते, परंतु नोव्हेंबर महिन्यापासूनच लाडक्या बहिणींचे हप्ते त्या ठिकाणी बंद केलेले आहेत. आता यामध्येही अनेक लाडक्या बहिणी म्हणतील की मग हे ठरवायचं कसं की आम्ही अपात्र झालोय का, किंवा आम्हाला कुठे कळेल की आम्ही योजनेच्या लाभापासून का वंचित आहोत. तर आता एकमेव ठिकाण असणार आहे आणि ते आहे महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, जे तुम्हाला जिल्हास्तरीय मिळतील. म्हणजे समजा तुम्ही पुणे जिल्ह्यातले आहात तर पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अंतर्गत तुम्हाला हे अधिकारी मिळतील. महानगरपालिकामध्ये देखील हे अधिकारी असतात. त्यांची जाऊन तुम्हाला भेट घ्यावी लागेल. तुमचे आधार कार्ड सोबत घेऊन जावे लागेल, रेशनिंग कार्ड किंवा बँक खाते, हे सर्व डिटेल्स घेऊन जावा आणि त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा चेक करतील तेव्हा तुम्हाला सांगतील की कोणत्या अटी किंवा कोणत्या निकषामुळे तुम्ही त्या ठिकाणी योजनेपासून वंचित आहात. अनेक लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी स्वतः जाऊन चौकशी देखील केली आहे आणि त्यांना महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले की तुमची ई-केवायसी चुकली आहे आणि परिणामी तुमचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी आता बंद झालेले आहेत आणि आता लगेच तरी हे पैसे चालू होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींना देखील आता जानेवारी महिन्याची म्हणजे आता जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा तो मिळाला नाही. जानेवारीपासून तर पैसे बंद होणारच आहेत, परंतु डिसेंबर महिन्याचे देखील पैसे ज्यांनी ई-केवायसी केली नव्हती अशा देखील अनेक लाडक्या बहिणींना आले नाहीत. परंतु याबाबत मी एक मागणी करतोय आमच्या चॅनलच्या माध्यमातून, राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारकडे एक मागणी करतोय की सरकारने याचे स्पष्टीकरण द्यावे. नक्की किती लाडक्या बहिणींची ई-केवायसी झाली नाही, नक्की किती लाडक्या बहिणींना अपात्र केलंय, आता तुम्ही योजनेचा हप्ता वितरित करताना कोणत्याही प्रकारचा जी-आर दिला नाही, त्यामुळे नक्की हे वितरण किती महिलांना होतंय हे समजायला कोणताही मार्ग नाही आणि यामुळे लाडक्या बहिणींवर त्या ठिकाणी अन्याय होऊ शकतो. म्हणून सरकारने हा डेटा संपूर्ण द्यावा. त्यासोबतच ई-केवायसी चुकून राहिलेल्या किंवा लाडकी बहीणची ई-केवायसी पात्र असून देखील काही प्रमाणामध्ये चुकली म्हणून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले त्यांना अजून एक शेवटची संधी सरकारने देण्याची विनंती आम्ही करतोय. कारण लाखो लाडक्या बहिणी त्या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहतील, ज्यांना योजनेच्या या पैशाची खूप जास्त प्रमाणामध्ये गरज आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर महिन्यापासूनचे पैसे बंद झाले आहेत त्यांना अजून एक संधी ई-केवायसी करण्याकरिता देण्यात यावी का? नक्की कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त कमेंट करा, ज्याच्या माध्यमातून आपले प्रश्न आपण नक्कीच सरकारपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशा कामाच्या माहिती आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.